28 डिसेंबरपासून चमकणार या 3 राशींचे नशीब. शुक्र करणार शनीच्या राशीमध्ये प्रवेश, मिळणार पैसात पैसा. धन, वैभव, सुख, समृद्धी, प्रेम आणि आकर्षणाचा कारक शुक्र दररोज 24 दिवस राशी परिवर्तन करतात, ज्याचा थेट परिणाम प्रत्येक राशीच्या जीवनावर पडतो. वर्षाच्या शेवटच्या महिन्यात शुक्र 2दा राशी परिवर्तन करणार आहे. शुक्र ग्रह शनीची राशी मकर आणि कुंभ राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. वर्षाच्या शेवटच्या चरणात शुक्र कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनी त्या मूळ त्रिकोण राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे काही राशीच्या लोकांना धार्मिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया शुक्र कुंभ राशीत गेल्यामुळे कोणत्या राशींना लाभ होणार आहे. पंचांगानुसार देवांचे गुरु शुक्र 28 डिसेंबरला रात्री 11:48 कुंभ राशीत प्रवेश करेल आणि 28 जानेवारीपर्यंत तो तिथेच राहील. त्यामुळे काही राशींना लाभ होईल. त्या भाग्यवान राशी आत्ता आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमची राशी टाईप करा. चला पाहूया त्या भाग्यवान राशी. त्यापैकी प्रथम राशी म्हणजे मेष राशी. या राशीमध्ये शुक्र 11व्या स्थानावर गोचर करणार आहे. बहीण, भाऊ, धन, वैभव आणि इच्छेच्या स्थानावर शुक्र आल्यामुळे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. या राशीच्या लोकांना भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तसेच हा काळ या राशीच्या लोकांसाठी धन कमवण्यासाठी उत्तम आहे. या राशीच्या लोकांचा समाजात मान सन्मान वाढताना दिसून येईल. तसेच कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकाल. अपत्यांकडून आनंदाची बातमी येऊ शकते. तुमच्या जीवनात अनेक प्रकारचा आनंद दिसून येईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंधामध्ये आनंद दिसून येईल. या लोकांना चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. दुसरी राशी म्हणजेच मिथुन राशी होय. शुक्राचा कुंभ राशीमध्ये प्रवेश मिथुन राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीमध्ये शुक्र 9व्या स्थानावर विराजमान होणार आहे. भाग्यस्थानावर शुक्र असल्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होईल. खूप काळापासून अडकलेली कामे पूर्ण होतील. विदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्यांना तशी संधी मिळेल. अविवाहित लोकांना लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतो. याशिवाय अशा लोकांची लग्नेसुद्धा ठरू शकतात. वडील गुरुचे सहकार्य पूर्ण मिळेल. यामुळे या राशीचे लोक त्यांची ध्येय पूर्ण करण्यात यशस्वी ठरू शकतील. या राशीचे लोक अध्यात्माकडे वळताना दिसून ते धार्मिक कार्यामध्ये सहभागी होतील. तसेच धनलाभ होऊ शकतो. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढीला लागेल. त्यानंतरची तिसरी भाग्यवान राशी म्हणजेच कुंभ राशी होय. या राशीमध्ये शुक्र लग्न स्थानावर गोचर करणार आहे. 4थ्या आणि 9व्या स्थानावर स्वामी असल्यामुळे या राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. खूप काळापासून या राशीचे लोक ज्या गोष्टीसाठी काळजी करत होते त्यामध्ये त्यांना चांगले यश मिळू शकते. या राशीच्या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. तसेच या राशीच्या लोकांची लव्ह लाईफसुद्धा उत्तम राहील. वैवाहिक जीवनातील समस्या आता संपुष्टात येतील. संपत्ती, घर आणि वाहन खरेदी करण्याची तुमची स्वप्ने पूर्ण होतील. पैसे कमवण्यासाठी नवीन स्रोत तुमच्यासाठी तयार होतील आणि आर्थिक